नमस्कार, किरण शिंदे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। महेश नावाचा मुलगा खूप चांगला असतो, मनाने चांगला असतो किंवा कमवतही चांगला असतो। त्याच्या विरुद्ध 3 लोक असतात, म्हणजे जळत असतात, त्याच्यावर खूप जळत असतात आणि दाखवून देतात की आम्ही तुझे शुभचिंतक आहात किंवा मित्र आहे हे त्याला दाखवून देत असतात मित्र म्हणून। मग ते एके दिवशी त्याला मग बाजारात जाऊन एक बोकड आणायचं होतं, म्हणजे ना शेळीचं पिल्लू आणायचं असतं। मग ती जाता जाता सांगतो की मी ना बाजारला जाणार आहे पलीकडच्या गावात आणि मी एक ना पिल्लू घेऊन येणार आहे, म्हणजे मिडियम घेऊन येणार आहे, मला सांभाळायचं आहे। मग असं सांगून त्यानं गेलेलं असतंय। मग ती तिघं खूप जळत असते, त्याच्यावर खूप जळत असते आणि त्यांनी प्लॅन काय करतं ना, त्यानं येत असतो ना गावाबाहेर, आपण त्याला गाठायचं आणि त्याला असं सांगायचं त्यानं सोडूनच जायला पाहिजे। मग ती महेश येतो गावाच्या बाहेरनं, म्हणजे जंगलातनं बाहेर येतो, दुसऱ्या गावावरनं येतो, गावाच्या बाहेरच त्याला गाठतात आणि त्याला म्हणतात, अरे तू तर आम्हाला सांगितलं होतं बोकड आणणार आहे म्हणून, मग हे काय वासरू घेऊन आलास, गाईचं वासूर का घेऊन आलास? मग महेश म्हणतो, वेड्या, दिसत नाही का बोकड आहे तुला? मग तसंच पुढं जातो, काही अंतर गेल्यावर दुसरा आहे ना मित्र येतो, अरे महेश तू तर सांगितलं होता बोकड आणणार आहे, मग गाईचं वासरू का आणला? मग त्याचं ना बोलणं ऐकून आहे ना महेशचं ना डोक्यात ना म्हणजे वारं फिरलं, म्हणजे त्या डोक्यात वादळ लगेच शिरतं। अरे आपण येताना ना जंगलात ना आले आणि तिथं ना भुताटकी खूप आहे का, माझ्याबरोबर येताना भुताटकी झाली का काय, असं तो विचार करतो। आणि तसाच विचार करत पुढे जातो, तिसरा मित्र येतो, तिसरा पण मित्र तोच म्हणतो की अरे तू बोकड आणायला गेलता आणि गायचं वासूर का घेऊन आला? असं म्हणतात त्याला आपलं म्हणणं खरं आहे असं वाटते की आपण जंगलात आलो आणि आपल्या ना भुताटकी झाली आहे, शिरले त्या पिल्ल्यात, म्हणून तो पिल्लू तिथंच सोडतो आणि घरी धावत जातो। त्या पिल्ल्याला सोडल्याच हे तिघं उचलून जंगलात नेऊन पार्टी बनवतात, काय जंगलात नेतात आणि पार्टी करतात तिघं। म्हणजे त्या तिघं इतकं जळत असत की त्याला ना वेड्यात काढून ते पिल्लू नेतात, खातात। म्हणजे दुसऱ्याला सांगणं की त्याला कितक्यात महागात पडलं, मित्र म्हणून सांगितलं त्याला किती महागात पडलं पहा। गोष्टीचं सांगण्याचं तात्पर्य काय, आपण जी कार्य करतो ती गुपित करायला पाहिजे, जवळचं असो किंवा अगदी खूप जवळचा कशाला, जोपर्यंत आपलं काही काम होत नाही ना ते दुसऱ्याला सांगायला नाही पाहिजे। मग नाहीतर आहे ना मित्राचा ना मुखवटा घालून किंवा नातेवाईकाचा मुखवटा घालून आपल्याला येऊन येड्यात काढून जातं, आहे का नाही? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करचाल। धन्यवाद।